नवजात जन्मलेल्या बाळांमध्ये उचकी येते, गुळण्या होतात, शिंका येतात. काय या गोष्टी नॉर्मल आहेत? असा प्रश्न बरेच पालक विचारत असतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात नवजात बाळामध्ये कोणत्या गोष्टी नॉर्मल असतात, कधी आपण त्याची काळजी नाही केली पाहिजे, कोणत्या गोष्टी ॲबनॉर्मल असतात. पहिली गोष्ट म्हणजे बाळाला उचक्या लागणे. बाळाला उचक्या येणे म्हणजेच हिकअप्स ही गोष्ट कम्प्लिटली नॉर्मल आहे. जेव्हा बाळ दूध पिल्यानंतर बाळाची जर ढेकर नीट निघालेली नसेल, बाळाच्या पोटामध्ये गॅस अडकलेला असेल, तर तशा वेळेस बाळाचा डायफ्राम इरिटेट होतो आणि बाळाला उचक्या येतात. आपल्याकडे जुने लोक असेही म्हणतात की उचकी आली की बाळाची भूक वाढते आणि उचकी येणं एकदम नॉर्मल आहे. उचकी येत असेल बाळाला तर तुम्ही त्याला स्टँडिंग पोझिशन, अपराईट पोझिशनमध्ये होल्ड करा, जेणेकरून त्याच्या पोटातील गॅस कमी होईल आणि बाळाची उचकी कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला शिंका येणं. बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा त्या आईच्या पोटामधलं वातावरण आणि बाहेरचं वातावरण यामध्ये बराच डिफरन्स असतो. त्यामुळे बाहेरच्या वातावरणाशी अडॅप्ट करून घेताना बाळाच्या नेझल म्युकोजा, नाकामध्ये बरेच सिक्रेशन्स जमा होतात आणि ते बाहेर काढण्यासाठी बाळाला शिंका येतात. बाळाला शिंका आल्या म्हणजे बाळाला लगेच सर्दी झाली असं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे बाळाचं वजन कमी होणं. पहिले 5 ते 7 दिवसात बाळाचं जन्माच्या वजनाच्या 10% वजन कमी होतं. जे बेबी प्रीटम्स असतात म्हणजे 37 आठवड्याच्या अगोदर जन्मलेले असतात त्यांच्यामध्ये तो वेट लॉस 15% पर्यंत पण होऊ शकतो. त्यामुळे बाळाचं पहिले 7 दिवसात 200 ते 300 ग्राम वजन कमी झालं तरी पण घाबरण्याचं कारण नाही. 7 ते 8 दिवसानंतर बाळाचं वजन हळूहळू वाढायला लागतं. चौथी गोष्ट म्हणजे बाळ दूध पिल्यानंतर शी करतं. याला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतात. पण आजी लोक असे प्रश्न विचारतात की मॅम, बाळाने दूध पिलं की लगेच शी झाली, लगेच बाळाला भूक लागली असेल. पण असं नाही. बाळाने दूध पिल्यानंतर शी केली म्हणजे ती शी जी आहे ती आधीच्या दुधाची बनलेली शी आहे. गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्समुळे स्टमकमध्ये दूध जमा होतं, त्यावेळेस बाळाला रिफ्लेक्सली शी होते. पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ एका दिवसात 10 ते 15 वेळेस शी करतं. तर ही शी होणं पण नॉर्मल आहे. ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या बेबीजमध्ये जास्त शी होणं नॉर्मल आहे. बाळाची जर सू चांगली होत असेल, 24 तासात 7 ते 8 वेळेस सू करत असेल, तर हे शी जरी झाली तरी घाबरण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे 7 ते 8 दिवसात एकदा शी होणं, तेही नॉर्मल आहे. फॉर्म्युला फिडिंग बेबीजमध्ये किंवा काही ब्रेस्ट फिडिंग बेबीजमध्ये पण 7 ते 8 दिवसात एक वेळेस शी होते. त्यावेळेस आपण बाळ गॅस पास करत आहे का हे चेक करणे, बाळ फिडिंग घेत असेल, बाळ ऍक्टिव्ह असेल तर त्यावेळेस पण घाबरण्याचं कारण नाही. सहावी गोष्ट म्हणजे बाळ गुळण्या काढतं. दूध पिल्यानंतर स्पिटअप्स म्हणजेच रिगर्जिटेशन बऱ्याच बाळांमध्ये दिसून येतं. जेव्हा बाळ दूध पित असतं त्यावेळेस दुधासोबत बाळाच्या पोटामध्ये एअर पण जाते. तर जेव्हा ढेकर काढल्यानंतर त्या एअर सोबत थोडंसं दूध बाहेर येणं, 5 ते 10 ml दूध बाहेर येणं नॉर्मल आहे. पण बाळ जर पूर्ण दूध पिलेलं बाहेर काढत असेल तर ते ॲबनॉर्मल आहे. त्यावेळेस तुम्ही तुमच्या डॉक्टरांना संपर्क करा. काही मदर्सची ही पण कंप्लेंट असते की बाळ दह्यासारखी उलटी करतं, तर तेही नॉर्मल आहे. कारण जेव्हा बाळ दूध पितं तेव्हा ते स्टमकमध्ये ऍसिड सोबत मिक्स होतं. त्यामुळे बाळाला दह्यासारखी उलटी होऊ शकते. सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या अंगावर रॅश येणं, ज्याला आपण इरिथमा टॉक्झिकम निओनेटरम म्हणतो. बाळाच्या अंगावर थोडीफार लाल रॅश येणं हे नॉर्मल आहे. बाळ जन्मल्यानंतर बाळाची स्किन एन्व्हायरमेंटमुळे इरिटेट होऊ शकते. 50 ते 70% बेबीजमध्ये हे इरिथमा टॉक्झिकम रॅश होऊ शकते. त्याला काहीही करायची गरज नाही. 1 ते 2 आठवड्यामध्ये ते आपोआप कमी होऊन जातं. आठवी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाची स्किन पिलिंग. बाळाची त्वचा थोड्याफार प्रमाणात स्किन पील होऊ शकते. स्पेशली जे बाळं पोस्ट डेटेड असतात, पोस्ट टर्म असतात, त्यांच्यामध्ये स्किन पील होणं कॉमन आहे. तर यासाठी बाळाला कोकोनट ऑइल किंवा मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या चेहऱ्यावर, नाकावर व्हाईट डॉट्स असणे, ज्याला आपण मिलिया म्हणतो. तेही नॉर्मल आहे. बाळाच्या इमॅच्युअर स्वेट ग्लँड ब्लॉक झाल्यामुळे तशी रॅश येते. काही बेबीजमध्ये 3 ते 4 आठवड्यापर्यंत पण ते राहू शकतं. नेक्स्ट इज लॅनिगो हेअर. बाळाच्या अंगावर केस असणे हे पूर्णपणे नॉर्मल आहे. जे बाळाच्या प्रोटेक्शनसाठी असतात. त्याला बेसन पीठ लावून किंवा अन्य काही साबण वापरून घासून काढण्याची बिलकुल गरज नाही. लॅनिगो हेअर हे वयानुसार 1 ते 2 महिन्यात आपोआप कमी होतात. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या ब्रेस्टवर स्वेलिंग असणं. बेबी बॉय असो किंवा बेबी गर्ल असो, बेबी गर्लमध्ये थोडं जास्त प्रमाणात दिसतं. पण हे ब्रेस्टवर स्वेलिंग असणं हे एकदम नॉर्मल आहे. मॅटर्नल हॉर्मोन्सच्या इफेक्टमुळे ह्या ब्रेस्टवर स्वेलिंग असते. त्यासाठी बाळाची छाती पिळून काढणे, त्याच्यातून दूध काढण्याचा प्रयत्न करणे असं करू नये. त्यामुळे बाळाला तिथे इन्फेक्शन होऊ शकतं, त्याची गाठ बनू शकते. आणि एक शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे जे फिमेल बेबीज असतात त्यांच्या वजनामधून व्हाईट डिस्चार्ज किंवा ब्लड पण येऊ शकतं. तर हे पण मॅटर्नल हॉर्मोन्सच्या इफेक्टमुळे होतं. त्यासाठी पण घाबरण्याची गरज नाही. ते पण हळूहळू कमी होऊन जातं. तुमच्या नवजात बाळांमध्ये अशा काही गोष्टी आढळल्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा.